राजर्षी छत्रपती शाहू महाराज बहुजन विचाराचे नायक होते। राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळी दिलेल्या आरक्षणाचा फायदा समाजातील मागास समाजाला झाला। समतेचे पुरस्कर्ते आणि गोरगरिबांचे कैवारी असलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या आरक्षणाचा कायदा आजही दिशादर्शक आहे, असा सूर कोल्हापुरातील राजर्षी शाहू राष्ट्रीय विचार परिषदेत उमटला। शाहू सलोखा मंचच्या वतीनं रविवारी कोल्हापुरात राजर्षी शाहू राष्ट्रीय विचार परिषद झाली। या परिषदेला उत्तर प्रदेश आणि कर्नाटकातील तज्ज्ञांनी उपस्थिती लावली होती। मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी परिषदेचा उद्देश स्पष्ट केला। राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा प्रभाव आहे। महाराजांनी घालून दिलेल्या कार्याचा आदर्श घेऊन आमचं काम सुरू आहे, असं अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेचे JN कटारिया यांनी सांगितलं। कुर्मी समाज आणि कोल्हापूरचे जुने स्नेहसंबंध आहेत। या समाजाची स्थापना शाहू महाराजांच्या राज्याभिषेका दिवशी झाली। शाहू महाराजांनी कला, क्रीडा, कृषी, उद्योग क्षेत्रात केलेलं काम अतुलनीय आहे, असं कैलास पटेल यांनी नमूद केलं। राजर्षी शाहू महाराजांचं काही काळ वास्तव्य धारवाडमध्येही होते। त्यांच्या विचारांचा प्रभाव असल्यानं शैक्षणिक प्रगतीत धारवाड पुढं आहे, असं धारवाड इथल्या इतिहास विभाग प्रमुख डॉ. माधुरी चौगुले यांनी स्पष्ट केलं। वर्णव्यवस्थेत माणसाची प्रगती होणार नाही, यावर शाहू राजांचा विश्वास होता, असं गौडा इथले ॲडव्होकेट नंदकुमार वर्मा यांनी नमूद केलं। या परिषदेला इंद्रजित सावंत, बबनराव लांडगे, संजय कांबळे, सुरेश सिपूरकर, व्यंकप्पा भोसले, DJ भास्कर, सुखदेव बुद्ध्याळकर, देविका पाटील, सुनीता पाटील, अशोक भंडारे, शशिकांत पाटील उपस्थित होते।